हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अभय. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. एखाद्या अबलेवर प्रसंग आला की ती आपोआप सबला होते. तिच्यात शक्ती येते, धैर्य येते. ही स्वशक्ती असते. इतके दिवस ती वापरलेली नसते. आपल्यात अशी काही शक्ती आहे याचा कधी विचारही झालेला नसतो. एखादा अतिप्रसंग ही क्रांती घडवून आणतो. अशा प्रकारे अंगी धैर्य संचारते. भय निर्भय दूर होतात आणि त्यांच्या अतीत अभय जन्माला येते. भय होते तेव्हा भीतीने थरथरत संरक्षणासाठी प्रार्थना करत होते. निर्भय झाले तेव्हा मवाळपणात पुण्य संचय न झाल्यास काय या भीतीमुळे घाबरत प्रार्थना केली जात होती. निर्भय होऊन बेडर झाले, इतर लोक धास्तीने प्रार्थना करत होते. यात कुठेही उत्स्फूर्तता नव्हती तर अगतिकता होती. पहा, लहानपणापासून शिक्षा किंवा बक्षीस असा खाक्या होता. पहिला क्रमांक आला पेढा मिळायचा, नापास झाला की मार बसायचा. या दोहोतही अर्थ नाही. सगळीकडे ताणतणाव आहे. अभ्यासासाठी करायचा नाही तर पेढा मिळवून मार चुकवायला करायचा. मोठेपणी हेच आहे. उत्तम कामगिरी केलीत तर जनता डोक्यावर घेऊन नाचते. कामगिरी केली नाहीत तर तीच जनता निंदा करते. एकतर पुढारी तरी करते किंवा तुरुंगात पाठवते. अशा दोहोतही स्वारस्य नाही, जीवन नाही. ज्ञानाने जाणण्यात जीवन आहे. तेथे अभय जन्माला येतो. मग लक्षात येते की धनसंपत्तीत देह जीवित ठेवण्यापलीकडे काहीही अन्य अर्थ नाही. वैभव मिरवून काही मिळत नाही, कारण जे मिळते ते क्षणभंगूर आहे. एकतर वैभव चोर, नातलग, लबाड लुबाडतात किंवा मृत्यू त्यापासून दूर घेऊन जातो. काय कामाचे हे असे वैभव? भय निर्भय यामध्ये अस्तिकता कोठे होती? काहीतरी मिळावे म्हणून अस्तिकता मिरवली इतकेच. ती कधीही हृदयात पाझरली नाही. परमात्मा असा थोडाच प्राप्त होतो. तो तर आपल्याच अंतःकरणात विराजित आहे. तेथे तर रीते होऊन जावे लागते. येथे अभय जन्म घेतो. मग लक्षात येते की भय बाळगले म्हणून मृत्यू काही टळत नाही आणि भयाचे निर्भयात रूपांतर केले म्हणूनही मृत्यू टळत नाही. यापेक्षा जेव्हा केव्हा तो अटळ मृत्यू यायचा तो येऊ दे. आज आत्ता आपण कशाला आपला वर्तमान कुरतडा? हा विचार भय निर्भय यापासून अभयात रूपांतर करतो. अभयात मोकळेपणा येतो. परमात्म्याच्या अंगणी स्वच्छंदपणे विहार होतो. आता गीत स्फुरते. ते आनंदाने हळू आवाजात गायले जाते. रक्षणाची गरज भासत नाही, कारण रक्षण करण्यासारखे जवळ काही नसतेच. बक्षिसाची अपेक्षा नसते, त्यामुळे शिक्षेचीही धास्ती नसते. एक निरागस अलिप्तता येते. अजात शत्रुत्व येते. भीती तर कोठेच पळून जाते. भीती. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जेव्हा लोकांना बळजोरीची मुळीच भीती वाटेनाशी होते तेव्हा सर्वसाधारण जसे घडत असते तसे त्यांच्या अंगी धैर्य संचारते. आपण मागील लेखांमधून भीतीचे कंगोरे पाहिले ते असे: भय, मवाळ, निर्भय, जहाल निर्भय, अभय. येथे समजून घ्यायचे आहे की भीती ही एक भावदशा आहे आणि ती तुमच्या जीवनाची दशा करते. भाव मनाचा खेळ असतो आणि त्यामुळे भीती ही मनाचा खेळ आहे. भीती ही मानसिकता आहे. भाव असत्य मिथ्या असतो. यामुळे अर्थातच भीती ही असत्य मिथ्या आहे. भीती असत्य मिथ्या असल्यामुळे लाओत्से सांगतो त्याप्रमाणे भीती वाटणाऱ्यांना ती काही कालावधीनंतर वाटेनाशी होते. ती असत्य मिथ्या असल्यामुळे काही कारणाने ती नष्ट होते. ती जर सत्य असती तर ती नष्ट झाली असती. तसेच काही कारणाने भीती न उद्भवता न वाटता ती सत्य असती तर तो आपला स्वभाव झाला असता. ती आपल्यातील एक मूलभूत गोष्ट झाली असती. तसेच काहीही झाले तरी ती कधीही नष्ट झाली नसती. परंतु तसे होत नाही. ती कधीतरी नष्ट होते, नष्ट होऊ शकते.
लाओत्से सांगतो की सर्वसाधारणपणे असे घडते की भीतीचे धैर्यात रूपांतर होते, कारण काही कारणाने आपल्यात निर्माण झालेली भीती, ते कारण नष्ट झाले की त्या कारणाबरोबर भीतीही नष्ट होते. उदाहरणार्थ, आपण लहान असतो. मोठ्या मुलांच्या उद्योगाप्रमाणे ती आपल्याला सांगतात की मनुष्य मेल्यावर त्याचे भूत होते, ते रात्री संचार करत असते आणि ते आपल्याला खाते. आपण घाबरतो. ही भीती काही वर्ष टिकते. पुढे जाण आल्यावर आणि आपण मोठे झाल्यावर भूत आहे की नाही याची आपण शहानिशा करतो. त्यावेळी आपल्याला ज्याने भूत असल्याचे सांगितलेले होते तो सांगतो की नाही काही रे, काही नाही, तुला घाबरवायला मी तसे गंमत म्हणून सांगितले. मग आपणही ती घाबरवण्याची गंमत आपल्यापेक्षा लहान मुलांवर करतो. माणसाला सर्वात जास्त भीती मृत्यूची वाटते. ही भीती ही काही कालावधीनंतर प्रगल्भता येते आणि नष्ट होते. पहिली प्रगल्भता अशी असते की दररोज तुला खाईन असे कोणी सांगू लागला तर सतत तेच तेच ऐकून स्वाभाविक मानसिकता होते की अरे दररोज काय लावले रे हे, चल खा पाहू एकदाचा. मग भीती नष्ट होते. तसेच मृत्यू येणार हे इतके वर्ष ऐकलेले असते, त्यामुळे वय वाढल्यावर मृत्यूचा स्वीकार करायची तयारी होते आणि मृत्यूची भीती जाते. दुसरी प्रगल्भता अशी होते की हा मृत्यू म्हणजे नक्की आहे तरी काय याचे आपण ज्ञान मिळवतो. मग लक्षात येते की मृत्यू देहादी इंद्रियांचा होत असतो, आपला नव्हे. परंतु भौतिक वस्तू जगताचा उपभोग घ्यायला मिळावा म्हणून देहादी इंद्रिय म्हणजेच आपण अशी आपली समजूत मन घालून देते. एकदा हे ज्ञान झाले की आपण कधीही होत नसलेल्या मृत्यूची भीती बाळगणे सोडून देतो. हरि ओम.